Hello, friends. Welcome to section number 2, 2.1 Cherry Tree. Let us start with poem number 1. The title of the poem is Cherry Tree 2.1. Let us start with first activity, icebreakers. Trees are revered because revered means to give respect, to give honor. जे झाडं असतात त्यांना आपण एक मान देतो, त्यांचा एक सन्मान करतो, त्यांचा एक रिस्पेक्ट करतो आपण. तर पूजतो आपण त्यांना एक प्रकारे. रेव्हरिंग करणं म्हणजे पूजणं असं सुद्धा अर्थ होतो. तर झाडांना आपण का पूजतो, की झाड असं नेमके काय करतात, की ज्यांच्यामुळे आपण झाडांची पूजा करतो, झाडांना रिस्पेक्ट देतो, काय करतो आपण? तर वी वर्शिप ट्रीज बिकॉज नंबर वन दे गिव अस जॉय, कारण ते आनंद देतात सगळ्यात महत्त्वाचा. आता आनंद देतात इन द सेन्स, जेव्हा निसर्गामध्ये आपण जातो त्यावेळेला निसर्गातला जी एक निसर्गाची जी लज्जत आहे, किंवा जो एक निसर्गरम्य असं वातावरण आहे, ते मनाला मनाला उल्लसित करतं, मनाला तजेलदार करतं, मन प्रफुल्लित करणारं असं वातावरण जे आहे, त्यामुळे आपला मूड बदलतो, आपण प्रसन्न राहतो. आणि कुठेतरी हा आनंद जो आहे, की जो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण एक वेगळ्या प्रकारची समाधानाची भावना जी असते ती निसर्गाच्या त्या संगतीमुळे येत असते. आणि निसर्ग आहे तर आपण आहे. शेवटी आपण सुद्धा निसर्गाचा एक अविभाज्य अंग आहोत आणि निसर्गाशिवाय काहीही नाही आहे. तर असा हा निसर्ग जो आहे तो झाडं, पानं, फुलं, पक्षी, नद्या, नाले आणि आपल्या सभोवतालचं हे जे सगळं वातावरण आहे, त्याच्यात दऱ्याखोऱ्या असतील, पर्वत असतील, डोंगर असतील, ह्या सगळ्या एकंदरीत संपूर्ण सर्वसमावेशक अशा गोष्टींमुळे त्या ठिकाणी हा निसर्ग बनत असतो. तर निसर्ग जो आहे, निसर्गातले हे झाडं अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते काय करतात, तर दे आर गिव्ह अस जॉय. तर पहिल्यांदा झाडं आपल्याला छान पद्धतीने एक आनंद देतात. अजून काय करतात, तर आपण झाडांची पूजा करतो, त्यांना आपण वंदनीय मानतो, त्यांना आपण रिस्पेक्ट देतो, कारण दे लुक ब्युटिफुल विथ देअर लश ग्रीन लिव्ज दॅट सूद आवर आईज. सुंदर नयनरम्य असा पर्णसंभार जो आहे, दे लुक ब्युटिफुल विथ देअर लश ग्रीन लिव्ज. हिरवेगार पानं जे आहेत ना, ते आपल्या डोळ्यांना अतिशय सुखद असा गारवा देतात आणि अतिशय सुंदर अशा भावना त्या ठिकाणी तयार होतात. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ट्रीज गिव्ज अस ऑक्सिजन. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ऑक्सिजन पुरवण्याचं काम, की वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. वी ब्रीथ इन ऑक्सिजन अँड वी ब्रीथ आऊट कार्बन डायऑक्साईड. तर आपण ब्रीथ आऊट करतो CO2, कार्बन डायऑक्साईड, आणि आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो. ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. तर असा हा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत जो आहे, सगळ्यात महत्त्वाचा जो सोर्स आहे, तो आपल्या झाडांमुळे त्या ठिकाणी ऑक्सिजन आपल्याला मिळतो. ट्रीज गिव्ज अस फूड. अन्न मिळतं आपल्याला झाडांपासून. ऊड मिळतं, लाकूड मिळतं, फ्लावर्स मिळतात, कॉटन मिळतं, शेल्टर मिळतं. झाडांपासून त्या ठिकाणी निवारा मिळू शकतो. झाडांची जी लाकडं असतात त्या लाकडांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले घरं तयार होतात. तर अशी महत्त्वाची जी भूमिका आहे आपल्या झाडांकडनं त्या ठिकाणी बजावली जाते. ट्रीज कीप्स बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर वातावरणाचा, पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम जे आहे, ट्रीज गिव्स बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. तर पर्यावरणाचा बॅलन्स ठेवण्याचं काम सुद्धा झाडं करतात. दे गिव्ह अस शॅडो. आपल्याला जी सावली आहे ती सावली झाडांमुळे मिळते. ट्रीज प्रोटेक्ट आवर सॉईल इरोजन. जी जमिनीची धूप आहे, जमिनीची धूप थांबवण्याचं काम त्या ठिकाणी झाडं करतात. दे प्रिव्हेंट फ्लड अँड लँडस्लाईड. तर पूर जो येतो तो पूरसुद्धा थांबवण्याचं काम झाडं करतात. लँडस्लायडिंग जे आहे, दरडी कोसळण्याचं कामसुद्धा झाडं थोपवू शकतात. अँड दे ब्रिंग रेनफॉल. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे पाऊस पडण्याचं काम जे आहे, पाऊस वाढण्याचं काम जे आहे, ते झाडामुळे होऊ शकतं. आणि झाडं लावा, झाडं लावा, झाडं जगवा आणि पाऊस वाढवा, असं एक छोटंसं घोषवाक्यसुद्धा आपण तयार करू शकतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत की जे झाडामुळे होऊ शकतं. तर दे प्रोव्हाइड हॅबिटॅट अँड फूड फॉर बर्ड्स अँड इन्सेक्ट. तर प्राणी, कीटक, पक्षी यांना एक संरक्षक कवच म्हणून, एक संरक्षक निवारा म्हणून त्या ठिकाणी झाडांचा उपयोग होत असतो. आणि ह्या झाडांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक कीटक असतील, पक्षी असतील, प्राणी असतील,
ते त्यांच्यावर विसंबून असतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक इकोसिस्टीम आहे, एक पर्यावरणाचं चक्र आहे. अँड इकोसिस्टीम, इकोसायकल, इको बॅलन्स हे सगळं एक निसर्ग चक्र जे आहे, इट विल बी ऑलवेज मुव्हिंग ऑन. अँड देर इज वन सेंटेन्स, वन ऑफ द इम्पॉर्टंट सेंटेन्स इज नथिंग बट लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. तर निसर्ग चक्रामधलं हे जगा आणि जगू द्या. तर निसर्ग सायकल जे आहे ते एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर निसर्ग चक्रामधले आपण सुद्धा, मानव प्राणी सुद्धा अतिशय एक महत्त्वाचा भाग आहोत आणि त्याबरोबर हा निसर्ग जो आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तर निसर्ग संपदेचं त्या ठिकाणी जतवणूक जी आहे, जपवणूक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि कुठेतरी झाडांचं महत्त्व ह्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. ट्रीज आर रेवर्ड, झाडांची आपण पूजा करतो, झाडांना आपण रिस्पेक्ट देतो, कारण दे गिव्ह अस जॉय, they give us oxygen, they give food, wood, flowers, cotton, shelter, they keep balance of the environment, they give us shadow, they prevent soil erosion, flood, landslide, and they bring rainfall. तर अशा अनेक गोष्टी आहे. झाडं वाचवा, निसर्ग वाचवा, निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, या अशा अनेक गोष्टी आज अलीकडे खूप महत्त्वाच्या आहेत. तर बघूया आपण पुढे काय दिलेलं आहे ते. कॉलम ए शोज युअर इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोईंग अ ट्री. कॉलम ए जो आहे, ह्या कॉलम एमध्ये युअर इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोईंग अ ट्री, एखादं झाड आपण जेव्हा वाढवतो त्यावेळेला त्याची काय नेमकी स्थिती असते, ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ अ ट्री, आणि ह्या झाडांच्या जीवनात ते जे टप्पे आहेत ते टप्पे इथे आलेले आहेत. कॉलम बी शोज द फिलिंग्ज यू एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस, आणि कॉलम बीमध्ये ज्या भावना आहेत त्या वेळेच्या त्या भावना या ठिकाणी दाखवलेल्या आहे. तर झाडांच्या जी लाईफ सायकल आहे, झाडांची जी स्टेजेस आहेत वाढण्याची, ती कशी आहेत आणि त्या पद्धतीने कोणत्या भावना, कोणते अनुभव त्या ठिकाणी त्यावेळेला मिळतात आपल्याला, तर ते इथे दिलेले आहेत. बघूया आपण. पहिलं आहे, यू प्लांटेड अ सॅपलिंग. सॅपलिंगचा अर्थ आहे छोटंसं रोप. तुम्ही एक झाड लावलं, एक छोटंसं रोप लावलं आहे. तर याबरोबर कोणत्या भावना आपल्या त्या ठिकाणी आहेत, तर ए जर आपण वन जर बघितलं तर ते संबंधित आहे ईशी. याचा अर्थ काय होतो, तो यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. तर आपण एक नम्रपूर्वक एक सुरुवात केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग, एक चांगली सुरुवात केलेली आहे. झाड लावलं, रोप लावलं, आपण एक चांगली सुरुवात केलेली आहे. नंबर 2, यू वॉटर्ड द प्लांट. आपण झाड लावलं, रोप लावलं की त्याला आपण पाणी घालतो. यू वॉटर्ड द प्लांट, तर आपण त्याला पाणी दिलेलं आहे. पाणी दिलं आहे म्हणजे काय केलं आहे, तर यू केअर्ड फॉर इट, आपण त्याची काळजी घेतो आहोत. यू टेक केअर फॉर इट, तर त्या रोपाची आपण काळजी घेतो असं त्याचा अर्थ होतो. यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम, आपण पहिल्यांदाच त्या ठिकाणी या रोपाला छोटासा अंकुर फुटलेला आहे. शूट ज्याला म्हणतो आपण, एक अंकुर फुटलेला आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळेला अंकुर फुटतो त्यावेळेला आपल्या भावना काय असतात, तर बी, द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. एक नवीन अनुभव जो आहे, या नवीन अनुभवामुळे एक उत्सुकता जी आहे, एक छान असं आपल्याला फार छान वाटतं की जेव्हा छोटंसं तो कोंब फुटतो, नवीन असा कोंब फुटतो, त्यावेळेला एक मनामध्ये एक वेगळी भावना तयार होते की अरे वा, चला आता झाड वाढणार आहे. छोटंसं एक एक्साइटमेंट जी आहे, एक उत्सुकता जी आहे मनामध्ये वाढायला लागते की आता छान असं ते झाड फुलेल. यू फेन्स द प्लांट. आता ही झाड जेव्हा हळूहळू वाढायला लागतं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्याला प्रोटेक्शन करणं. यू हॅव टू प्रोटेक्ट दॅट प्लांट अँड बिकॉज ऑफ दॅट वी फेन्स द प्लांट. आपण त्याला फेन्सिंग करणं म्हणजे काय, तर एक प्रकारचं कुंपण करणं. वी मेक कॉर्डन, त्याला एक कॉर्डन जे आहे त्याला एक तटबंदी म्हणूया किंवा एक प्रकारचं कुंपण म्हणूया. कुंपण सगळ्यात सोपा शब्द कुंपण आहे. यू फेन्स द प्लांट, आपण त्या झाडाला कुंपण घालतो. कुंपण घालतो म्हणजे आपण नेमकं काय करतो, तर युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. आपला उद्देश एकच असतो की आपण त्याला प्रोटेक्ट इट, तर त्याचं प्रोटेक्शन करणं, त्याला संरक्षण करणं हे आपला उद्देश असतो. नंबर 5, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लिव्ज ग्रो ऑन इट. तर ह्या झाडावर छान असा लश ग्रीन लिव्ज ग्रो ऑन इट. हळूहळू पर्णसंभार जो आहे, हिरवेगार पानं जी आहेत ती वाढायला लागतात. आणि त्याचा अर्थ काय होतो, तर 5D, द कलर सिम्बॉलायझिंग लाईफ गिव्ह यू अ फिलिंग ऑफ होप. आणि हा सुंदर असा हिरवागार रंग जो आहे,
की जो जीवन दाखवणारा तो एक जीवन दाखवणारा असा तो भाग आहे. गिव्ह यू अ फिलिंग ऑफ होप. आणि अशा ह्या पर्णसंभारामुळे त्या ठिकाणी एक आशावाद जो आहे, आशावादी जीवन आहे आपलं, आणि एक आशावाद जो आहे त्या झाडाकडे पाहून आपला तयार होतो. द ट्री हॅड बर्ड्स टू. आता हळूहळू या झाडांना त्या ठिकाणी छोटे छोटे कोंब फुटतात, छोटे छोटे कळ्या यायला लागतात, बर्ड्स. द ट्री हॅड बर्ड्स टू म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं तर ए गिव्ह यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. आणि आता याला फूल येणार आहे, फुलापासून फळ येणार आहे, आणि एक वेगळा आनंद जो आहे, आणि भविष्यात त्या ठिकाणी निश्चितच चांगलं काहीतरी पाहायला मिळेल असा एक ती कळी सांगत असते. पुढे नंबर 7. बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लॅडन विथ फ्लावर. आता हळूहळू ह्या झाडावर झाड मोठं होत जातं, आणि ह्या झाडावर पक्षी जे असतात ह्या पक्ष्यांचं घरटं तयार होतं. बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लॅडन विथ फ्लावर्स. आणि आता हे झाड पूर्णतः बहरलेलं आहे, पूर्णतः फुललेलं आहे, आणि अशा फुलांनी फळांनी भरलेलं हे झाड जे आहे, ज्या झाडावर आता पक्ष्यांची त्या ठिकाणी घरटी पण त्या ठिकाणी आलेली आहेत, याचा अर्थ नेमका काय होतो तर या ठिकाणी आहे सी यू आर हॅपी अँड सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स what you had often heard that small beginnings can lead to great achievements. तर यू आर हॅपी अँड सॅटिस्फाईड. आता एक आनंद, समाधान, सुख जे आहे, बिकॉज यू एक्सपिरियन्स दॅट व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड दॅट स्मॉल बिगिनिंग्स कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट्स. आणि याच्यावरून एकच आपण म्हणू शकतो, सुरुवात छोटी असते कुठलीही, पण ह्या छोट्या सुरुवातीपासून एक मोठं काहीतरी संपादित काम आपण करू शकतो. एक लहानसं छोटंसं बी असतं, त्या बीपासून छान असं मोठं झाड तयार झालं. म्हणजे कुठेही सुरुवात जी असते ती आपण लहान म्हणून करू शकतो आपण, आणि छोटी सुरुवात जी आहे ती स्वरूप हळूहळू त्या ठिकाणी मोठं होत जातं. हेही त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण कुठलीही गोष्ट करताना, यश मिळवताना ते आपोआप लगेचच मिळत नसतं. तर त्या ठिकाणी आपल्याला यू शुड टेक अ कॉशियस स्टेप फॉर दॅट. स्लोली अँड ग्रॅज्युअली यू try to achieve our target. Target cannot be easily or suddenly you can't achieve target. Before that we have to go for the work, do slow work. Slowly and gradually you achieve your achievement, you achieve your target. But because of that you have to go step by step. असं म्हणतात की स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. तर शांत पद्धतीने आणि सातत्याने जो चालतो तोच रेस जिंकत असतो. तर म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी कुठलंही काम करावं, शांतपणे काम करावं, की जेणेकरून त्या ठिकाणी पुढचा जो जी ध्येयाची दिशा असते ती दिशा आपल्याला सापडत असते. पण त्यासाठी चालणं महत्त्वाचं आहे, आणि चालण्यासाठी त्या ठिकाणी जगणं महत्त्वाचं आहे. आणि हे जगणं जर अर्थपूर्ण करायचं असेल तर हा निसर्ग आपल्याला शिकवत असतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी संयमाने वागावं, आणि निसर्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठेतरी एक वेगळी अशी वातावरणाची लिंक त्या ठिकाणी तयार होते. तर इथे अशीच एक लिंक चेरी ट्रीच्या माध्यमातून आलेली आहे. चेरीचं झाड नेमकं काय म्हणतं आहे, आणि या झाडाने काय नेमकं लेखकाला दिलेलं आहे ते इथे आलेलं आहे. तर आपण पुढच्या भागाकडे वळूया, आणि ह्या ठिकाणी नेमकं काय दिलेलं आहे त्याला आपण सुरुवात करूया. आपण इथे आपण थांबूया, आणि पुढची जी एव्ही आहे त्या एव्हीला आपण सुरुवात करूया. एव्ही नंबर 2 कडे आपण जाऊया.